अवांतरने सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. वाईड बॉलचा इशारा मैदानावरती जरूर केला गेलाय. अमोल आणि त्यानंतर आपण पाहिलं तर नो बॉलचा इशारा पंच करत असताना अमोल मित्रांनो काहीशी रणनीती बनवतायत, परंतु मी म्हणेल जास्तीचा वेळ घेऊन देखील थोडीशी खराब गोलंदाजी मात्र मैदानावरती सुरू आहे. चला अमोल, बॉल हँडल तुम्ही करू शकत नाहीत अशा प्रकारे. पंच देखील तुम्हाला वॉर्न केलं एकदा. पहिलं षटक त्यासाठीच असं, फर तुम्ही हाताने काढू शकत नाही. मॅच खेळून ते फर निघू द्या बॉलचं. पुढचा बॉल परत एकदा हलक्या हाताने चेंडूला तटवलं यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. एक धाव इथे मात्र बॅटीच्या साह्याची मैदानावरती जरूर मिळताना पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर तब्बल 4 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. 4 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा वाईड बॉल. खराब गोलंदाजी आहे थोडीशी. आघाडीचा गोलंदाज जर का एक्स्ट्रा चेंडूने सुरुवात करतो तर संघाचा मनोबल कुठेतरी ढासळताना नेहमी आपल्याला पाहायला मिळाला आहे. थोडीशी खराब गोलंदाजी. गाडी रुळावरनं घसरली आहे. गाडीला रुळावरती आणणं गरजेचं आहे. मॅचची सुरुवातच जर का खराब झाली तर मित्रांनो दडपण अगदी पहिल्या बॉलपासून असतं. कमबॅक करावा लागेल इथे गोलंदाज अमोलला, कारण की त्याच्यावरती जो विश्वास दर्शवला आहे ती विश्वासार्थ कामगिरी त्याला मैदानावरती नक्कीच करावी लागेल. यावेळेचा बॉल परत एकदा ऑन साईडला वळवलाय. एक धाव पुन्हा एकदा या बॉलवरती. पुन्हा एकदा गाडी रुळावरती आली असं म्हणावं लागेल, परंतु टप्पा थोडासा खराब आहे. शरीराच्या भरपूर लांब टप्पा आहे, त्यामुळे फलंदाजाला भरपूर टाइम मिळतोय ह्या चेंडूवरती फटका खेळण्यासाठी. आणि अलगदरित्या सिंगल मात्र वसल केली जाते फलंदाज प्रसादच्या बॅटमधनं. संघ नायक आहे संघाचा आणि चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी पहिल्या 2 बॉलवरती त्याची बघायला मिळाली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज होतोय सज्ज. यावेळेस देखील हलक्या हाताने चेंडूला तटवलंय. सिंगल इथे देखील मिळताना आपण जरूर पाहतोय. 2 धावा. पंचांचा इशारा काहीच येते म्हणजे धावून 1 धाव, माफ करा, सॉरी. येस, बॉल 2 आहेत. येस, ओके. 1 डिक्लेअरचा इशारा पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज अमोल चांगला कमबॅक करत असताना यावेळेस मैदानावरती टीमची धावसंख्या झाली आहे 7 धावा. बिनगडी बाद 7 अशी धमाकेदार सुरुवात सध्या मैदानावरती जरूर आपण पाहतोय. हा बॉल परत एकदा मित्रांनो वाईड बॉलचा इशारा मैदानावरती जरूर केला जातोय. अवांतर धावसंख्येमध्ये वारंवार भर पडताना आपण या मैदानावरती पाहतोय. थोडीशी खराब गोलंदाजी. 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय ती मात्र तब्बल 8 धावा. लांब लचक चालणारं हे षटक मैदानावरती जरूर आपण पाहू शकाल यावेळेस. यावेळेसचा बॉल परत एकदा हलक्या हाताने मित्रांनो तटवला जातोय. भरपूर म्हणण्याला बिगर मेहनतीचे फटके मैदानावरती सध्या बघायला मिळतात, कारण की कोणत्याच प्रकारे इथे एफर्ट्स लावावे लागत नाहीत. आल्याप्रमाणे चेंडूला फक्त टोलवण्याचा प्रयत्न केला जातो आणि सर्वच्या सर्व फटके आतापर्यंत आपण पाहिलं तर प्रसादच्या बॅटमधनं त्याच प्रकारचे मैदानावरती येताना जरूर आपण पाहू शकाल. टीमची धावसंख्या तब्बल 9 धावा धावफलकावरती आहे. हे षटक काय संपायचं नाव अद्याप देखील घेत नाहीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज अमोल मात्र सज्ज. यावेळेस हलक्या हाताने टोलवला चेंडू. पंचांकडे जरूर निर्वाळा होता, परंतु सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये हा खेळाडू पोहोचताना आपण नक्कीच पाहतोय. 1 धाव इथे वेगाने पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीने अजून देखील एका चेंडूचा खेळ जवळपास 1 बॉल बाकी आहे.
5 चेंडूंचा खेळ झालेल्या धावफलकावरती 10 धावा धावफलकावरती आहेत. त्यामध्ये अतिरिक्त स्वरूपाच्या धावांची संख्या जर आपण पाहिली तर भरपूर मैदानावरती आपल्याला बघायला मिळाली आहे. शेवटचा चेंडू सामना करण्यासाठी फलंदाज प्रज्ञेशला संधी मिळते. सलामीला आलाय प्रज्ञेश प्रसाद सोबत आणि यावेळी शेवटचा बॉल त्याच्या वाट्याला येतोय. काय करेल शेवटच्या बॉलवरती, एखादा मोठा फटका की केवळ सिंगलवरती समाधान मानेल हे देखील पाहणं गरजेचं. आणि शेवटच्या बॉलवरती देखील आपण पाहिले तर सिंगल मिळतीये. पहिल्या षटकाचा खेळ दरम्यान झाला समाप्त. सर्वात जास्त वेळ घेणारं षटक मित्रांनो अमोलचं इथे अखेर होतंय समाप्त आणि टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर जरूर 11 धावा आपण पाहतोय. 11 रन्स ऑन द बोर्ड. चला फिल्डिंग टीम मीटिंग नकोय, प्लीज स्पीडअप करा. पंच थोडं वेळेकडे लक्ष राहू द्या. तुम्ही वारंवार ते देखील सूचित करत राहा, खेळाडूंना विनंती असेल. तर नक्कीच नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रसाद टू प्रसाद आता मात्र खेळ केला जाईल मैदानावरती आणि कोणत्या प्रसादचा विजय होतोय हे देखील पाहणं गरजेचं. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज प्रसाद सज्ज. यावेळेस बॉलर्स बॅक ड्राईव्ह आणि जबरदस्त फटका. बॉल साईल मित्रांनो वाईड लॉंग ऑफच्या दिशेने सीमारेखा पार. मिळतात धावा 4. घेतोय एडिन पीएलचा थरार चौकार. तर नक्कीच चौकाराला अगदी पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं प्रसादचं. वेलकम टू द क्रीज बाउंड्रीच्या माध्यमातून 4 धावांनी या डावाची सुरुवात करताना आपण प्रसादला पाहतोय. टीमची एकूण धावसंख्या आपण पाहिली तर तब्बल 15 धावा 15 रन्स ऑन द बोर्ड येताना आपण नक्कीच पाहतोय. पुन्हा एकदा चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु ते चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. 1 धाव परंतु काय रोखू शकत नाही आणि एका धावेच्या मदतीने प्रज्ञेश येतोय स्ट्राईकला. प्रज्ञेशने एका चेंडूमध्ये आतापर्यंत एका धावेचं योगदान आपल्या टीमला दिलंय आणि इथून पुढे प्रज्ञेश काय करतोय. हा बॉल पहिला निर्धाव चेंडू या इनिंगचा नक्कीच मैदानावरती बघायला मिळाला आणि दोन्ही फलंदाजांनी ओळखले की धावा चांगल्या झाल्यात. अशा वेळेस घाई गडबड करण्याची काहीच गरज नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. तर या दरम्यान आपण पाहिलं तर प्रत्येक सामन्यामध्ये लागणारे जे मॅन ऑफ द मॅचच्या कॅप्स आहेत आम्हाला पुरस्कृत केल्या गेल्यात. सन्माननी आपण पाहिलं तर विक्रम दादा चौधरी यांच्या माध्यमातून आणि साहेबांचं शुभागमन यावेळेस व्यासपीठावरती होताना पाहायला मिळते. साहेब आपला सर्वप्रथम मनपूर्वक आभार आपण या स्पर्धेसाठी सहकार्य केल्याबद्दल आणि त्याच दरम्यान आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत असेल या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल मैदानाच्या आतमध्ये. चांगली कमबॅक मी म्हणेल चौकार आल्यानंतर पहिल्या बॉलवरती, परंतु इथे वाईट बॉल. पंचांचा इशारा वाईटचा येत असताना अवांतर चेंडू. वाईड प्लस आहे का पंच? वाईड +1 आहे, सॉरी. वाईड फक्त वाईड आहे दादा. इकडून आम्हाला विचारतायत, आम्ही विचारलं अंपायरला, आम्ही काय नोंद केल्या नाही तिकडे, विचारलंय पंचांना. डाऊट आहे तो क्लिअर केलाय. विचारला आहे, डाऊट क्लिअर केलाय. वाईट +1चा इशारा पंचांचा. इथून पुन्हा एकदा आपण पाहिलं तर जरूर सिंगल मैदानावरती वाईट धावेनंतर टीमचं दुसरं दशक मात्र धावफलकावरती नोंदवलं जात आहे. 10 धावा 10 रन्स ऑन द बोर्ड. 20 रन्स माफ करा. 20 धावा धावफलकावरती. शेवटच्या चेंडूचा खेळ या ओव्हरमधला शिल्लक असेल. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये. फुल टॉस आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण. वा, इथे मात्र चेंडू निर्धाववाला. फुल टॉस चेंडूचा समाचार घेता आला नाही. ह्या ओव्हरमध्ये थोडंसं अटॅक करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या प्रयत्नांमध्ये कुठेतरी 2 चेंडू
मैदानावरती निर्धाव या खेळाडूने खेळून काढलेत. दुसऱ्या षटकामध्ये चांगला कमबॅक झाला. 9 धावा खर्च केल्या गोलंदाज प्रसादनं. कमबॅक करणारा षटक. एकूण धावांचा विचार केला तर 2 षटकांच्या समाप्ती अखेर 20 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. चला चला दादांनो, विनंती आहे एवढा वेळ घेऊ नका प्लीज. नवीन षटक घेऊन स्वतः संघाचे संघनायक अविनाश मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक झालाय परंतु एका षटकापुरता कमबॅक चालणार नाही. अजून पुढच्या 2 षटकांमध्ये देखील कुठेतरी कमबॅक तुम्हाला करावा लागेल. उंचपुरा गोलंदाज अविनाश ज्यांनी कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ केला होता, आज तेच पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येताना आपण नक्कीच पाहतोय. तर इथे मित्रांनो एक क्लोज कॉल होता. जरूर एक महत्वपूर्ण विकेट, परंतु लहानपणी थोडासा गोटी नेम चुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर का विकेट मिळाली अशी जर चांगला कमबॅक बघायला मिळाला असता, परंतु फिल्डिंग चांगली झाली बॉलवरती. 1 धाव परंतु मिळते बॅटिंग करणाऱ्या टीमला. राम योद्धा संघ यावेळेस फलंदाजी करत असताना 21 वरती पोहोचलाय. पुढचा बॉल खराब क्षेत्ररक्षण आहे. क्षेत्ररक्षणाची साथ जर का गोलंदाजाला मिळाली नाही मित्रांनो, तर गोलंदाज मात्र कशा प्रकारे गोलंदाजी करतील. इथे देखील थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं नाही. त्याचाच परिणाम बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मात्र मिळतात. येतोय चौकार. तर चौकार आला मैदानावरती. आखूट टप्प्याचा बॉल होता. टप्पा भरपूर मागे आणि त्याचंच कारण मित्रांनो चौकार मात्र मैदानावरती लगवला जातोय. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आहे. संधी देखील नाहीये. गोळीच्या वेगानं जमिनीला घासत पुसत गुदगुल्या करत बॉल जातोय सीमारेखा पार. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. च्या माध्यमातून जरूर आपण पाहतोय टीमची धावत संख्या वेगाने पुढे सरकतीये. तब्बल 29 वरती जाऊन धावत संख्या पोहोचताना आपण पाहतोय 29 रन्स ऑन द बोर्ड. अद्याप देखील या षटकातील जवळपास 3 चेंडूंचा खेळ इथून येणं बाकी. आक्रमण चढवलं अविनाश यांच्यावरती. जे संघ मालक आहे त्या संघाचे खऱ्या अर्थानं आरव किंग संघ कमबॅक करावा लागेल मित्रांनो. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. खराब क्षेत्ररक्षण आहे. क्षेत्ररक्षणाची गुणवत्ता तुम्हाला चांगली करावी लागेल. चेंडू चांगले, तुम्हाला फक्त अडवणं गरजेचं आहे चेंडू. आणि इथे मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण जरूर आपल्याला मैदानावरती बघायला मिळालं. आणि तेच कारण मित्रांनो पुन्हा एकदा संधी मिळते डीजेला, कारण येतोय चौकार. मैदानावरती बॅक टू बॅक 3 चौकार आणि चौकारांची पहिली हॅट्रिक या संपूर्ण स्पर्धेतली पूर्ण होताना पाहायला मिळते बॅटर प्रज्ञेशच्या बॅटमधनं. इथे रनआउटची संधी होती परंतु गमवली आहे. डॉट बॉलची सांगता. 3 चौकार आल्यानंतर पुढचा चेंडू मैदानावरती निर्धाव येतोय. जवळपास 5 बॉल या ओव्हर मधले झालेले आहेत. धावत संख्या 33, डबल 3 ऑन द बोर्ड. हा चेंडू इथून काय घडेल हे देखील पाहणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. गुड चेक मैदानावरती आपण पाहिलं तर चेक केलं फलंदाजाच्या पावलांना रणनीतीला. आणि तेच करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज परत एकदा मैदानावरती सज्ज होताना आपण पाहतोय. यावेळेचा बॉल इथून देखील आपण पाहिलं तर जरूर निर्धाव चेंडू आहे. डॉट बॉलची सांगता मैदानावरती निर्माण होताना आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 11.00च्या सरासरीने धाव फलकावरती धाव संख्या येते ती मात्र 33 धावा. 33 रन्स ऑन द बोर्ड.
तर नवीन गोलंदाज अभिषेक कलगोटकर उर्फ आभी मैदानावरती येतोय. आभी नाही तो कभी नाही. आभीला इथं मात्र प्रयत्न करावे लागतील संघाला कमबॅक करून देण्याचे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर अंपायर, समालोचक, लाईव्ह डीजे आणि भोजनाचा सहकार्य ज्यांच्या माध्यमातून मिळतंय ते सन्माननीय श्री ललित दादा कदम यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार मात्र व्यक्त करतो. जयंतीभाई गामी यांचं बिल्डर्सला क्षेत्रामध्ये एक मोठं नाव, ज्यांचं विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेला आलं आहे. सन्माननीय गिरीशदादा म्हात्रे साहेब असतील, विविया बिल्डर्स असतील, सचिनदादा लवटे या विभागाचे नगरसेवक, सन्माननीय सचिनदादा लवटे जे नगरसेवक आहेत या विभागाचे. गोलंदाज आभी बॅक टू क्रिकेट मैदानावरती. पहिलाच बॉल, बांगडी विकेट. चला त्या बाळाला चेंडू लागलाय. इथे पहिल्याच बॉलवरती हेलिकॉप्टर उडवायचं होतं, हेलिकॉप्टर उडालं परंतु फलंदाज मैदानाच्या बाहेर आलाय. नवीन बॅटर ऋषी रोकडे मैदानाच्या आतमध्ये. इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती वर्णी लागतीये. त्यानंतर आभार व्यक्त करूया सपनाताई गावडे यांचा, ज्या देखील नगरसेविका आहेत या विभागाच्या. राजूदादा गुरव PMC. त्यानंतर चला लहान मुलांना विनंती आहे थोडंसं सावधरित्या आपण उभं राहायचं आहे. लहान मुलांना विनंती आहे, जास्तीत लहान मुलं असतील ज्यांच्या कडेवरती लहान मुलं त्यांच्या पालकांना देखील विनंती करेल की सतर्क राहा, कारण की हा खेळ क्रिकेटचा आहे. कधी कोणत्या क्षणी आणि केव्हा बॉल तुमच्याकडे येईल कोणीच सांगू शकत नाही आणि इंटेन्शनली कोणी तुम्हाला बॉल मारणार नाही. परंतु आपणच जर का सावध राहिला तर मात्र पूर्णपणे बेफिक्री खराब क्षेत्ररक्षकांना झालंय तरी काय, कारण की प्रत्येक क्षेत्ररक्षक इथे चौकार सोडतोय. गोलंदाजी चांगल्या दर्जाची आहे. तुम्हाला चेंडू पकडता आला नाही आला तरी अडवणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. तर इथे देखील चौकार. एकाच मॅच मध्ये सर्वाधिक चौकार लगावणारा संघ म्हणजेच राम योद्धा संघ आपल्याला बघायला मिळतोय. या अगोदर प्रत्येक मॅच मध्ये एखाद दुसरा चौकार आपण पाहिला, परंतु राम योद्धा संघाच्या माध्यमातून भरपूर सारे चौकार या संपूर्ण मॅच मध्ये येताना आपल्याला बघायला मिळत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा टॅप केला चेंडूला आणि इथून मात्र बॉल चाल डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेकरिता. तर इथून पंचांचा इशारा 1 डिक्लेअरचा येत असताना मैदानावरती धावा संख्या आपण पाहतो तब्बल 38 धावा. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ यावेळेस मैदानावरती शिल्लक असेल. तर यावेळेचा बॉल परत एकदा सिंगल, मात्र मैदानावरती फलंदाज ऋषीच्या बॅटमधून येताना आपण नक्कीच पाहू शकाल. एका धावेच्या मदतीने तब्बल टीमची धावसंख्या 39 धावा. भरपूर धावा मैदानावरती जमवतानाचा प्रयत्न नक्कीच केला जातोय. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. इथून कमबॅक करावा लागेल. 4 षटकांमध्ये 40 धावसंख्या एक सन्मानजनक धावसंख्या जरूर असू शकते, परंतु इथून रोख लावणं गरजेचं गोलंदाजांना. परत एकदा चेंडू आपण पाहिलं तर जरूर टॅप करण्याचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय. 1 डिक्लेअरचा इशारा. 1 धाव मात्र मिळते बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि याचबरोबर 40 धावा पूर्ण होत आहेत. आणि इथून जर आपण पाहिलं तर अद्याप देखील शेवटच्या चेंडूचा खेळ इथून बाकी असेल. शेवटचा बॉल. इथून चौकार येईल, विकेट येईल, सिंगल येईल, डबल येईल, काय होईल ते पाहणं गरजेचं.
चला पुढच्या मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे, विनंती असेल. तर चला हिटमॅन आणि जय मल्हार संघ, हिटमॅन वॉरियर्स आणि जय मल्हार संघ, आपल्याला विनंती आहे की आपण टॉस साठी त्वरित संपर्क साधायचा आहे. एकच धाव असेल, पंच सांगतायत की एकच धाव असेल लास्ट बॉल वरती, याची नोंद घ्यायची आपण दोन्ही संघ. पहिल्या इनिंगचा खेळ इथून झाला समाप्त. 41 धावा झाल्या बोर्डवरती आणि विजय समीकरण जर आपण पाहिलं तर येणारे चेंडू असेल 24 आणि विजयासाठी 42 धावांची गरज. चला त्यामुळे आपल्याला विनंती असेल की वारंवार एकच की मॅच लवकरात लवकर आपण सर्वांनी सुरू करायची आहे. चला नासिर सर, विनंती असेल की स्पर्धा लवकरात लवकर सुरू करा. आपण ही मॅच, क्रिकेटची मॅच खेळायला जेवढा वेळ लागत नाही तेवढीच थांबलेली मॅच पुन्हा एकदा चालवायला लागतोय. सलामीची जोडी आपली मैदानामध्ये आली आहे. फलंदाज श्रेयश आणि त्याची साथ देण्यासाठी नॉन स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज अनिकेतला आपण पाहतोय. 42 धावांची गरज आहे. 41 धावा झाल्या पहिल्या इनिंग मध्ये. आणि गोलंदाज आपण पाहिलं तर राहुल आपण पाहू शकाल. पहिला षटक घेऊन पहिलाच बॉल. इथे मात्र नो बॉल म्हणजे 1+1 चा इशारा पंच मैदानावरती करत असताना नो बॉलने सुरुवात मैदानावरती झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले तर पंच पहिला चेंडू नो करार करत असताना गोलंदाज राहुल याचा माफ करा. पुढचा बॉल इथे वाईट बॉल, वाईट +1. परत एकदा आपण पाहिलं तर 2 धावा. आतापर्यंत चेंडू देखील मित्रांनो इथे दर्ज झाला नाही आणि 4 धावा मात्र मिळत आहेत एक्स्ट्रा स्वरूपाच्या बॅटिंग करणाऱ्या टीमला. 4 धावा इथे. अजून चेंडू देखील नोंदवलेला नाहीये कोणत्याच प्रकारचा. थोडीशी खराब सुरुवात आणि इथून विकेट्स. टॉप नॉच गोलंदाजी.
त्याच दरम्यान आपण पाहिलं तर जरूर पहिल्या विकेटचं पतन होतंय. श्रेयश बाद झालाय. श्रेयसची जागा भरून काढण्यासाठी प्रसाद मैदानाच्या आतमध्ये. अपेक्षा होती श्रेयसकडनं पहिल्या बॉलवरती 2 धावांचा फटका आल्यानंतर, परंतु त्यानंतर श्रेयसने देखील नाराज केलंय. नवीन फलंदाज प्रसाद मैदानाच्या आतमध्ये. प्रसादचा पहिला टोला यावेळेस मात्र जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. तर इथे पहिल्याच बॉलवरती चौकार लगवला फलंदाज प्रसाद. इरादे मजबूत आहेत आणि स्पष्ट देखील आहेत. पुन्हा एकदा इथे मात्र कमालीचा फटका. बॅक टू बॅक दुसरा मित्रांनो क्रॅकिंग शॉट येतोय चौकार. पाठवायला उशीर झाला होता ना, आज त्या प्रसादला लवकरात लवकर पाठवल्याने तो त्याच प्रकारची फटकेबाजी करतोय. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आले त्याच्या बॅटमधून. चला चौकार आले म्हणून मॅच थांबवू नका, मॅच चालू ठेवा. पंच मॅच चालू ठेवा. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये चौकार तर येत राहणार. तुम्ही मॅच थांबवू नका प्लीज. प्रसाद मित्रांनो ताकदवार खेळाडू आहे आणि टेक्निकली देखील स्ट्रॉंग आहे. या गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि तेच मैदानावरती घडत असताना आपण पाहतोय. सिंगल आली आहे. 2 चौकारानंतर एक सिंगल आली. 4 चेंडू आणि ते मात्र धावसंख्या झाली आहे ती 13 धावा धावफलकावरती. 13 येस. 4 balls 13 runs ऑन द बोर्ड. पुढचा बॉल. पुन्हा एकदा बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. गरज होती का, हा प्रश्न आता मात्र नाहक आपल्या मनामध्ये पडलेला असावा या खेळाडूला. 1 धाव मात्र मिळाली. कशा येऊ दे ते मात्र धाव मिळणं गरजेचं बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि ती धाव मात्र मैदानावरती मिळत असताना येते सिंगल. चला थोडी शांतता ठेवा दादांनो प्लीज. भरपूर आवाज आहे इकडे. थोडी शांतता ठेवा. कॉन्सन्ट्रेट करू द्या मॅचवरती सर्वांनाच. गुड चेक परंतु तटस्थ फलंदाज. भरपूर गोलंदाज शेवटच्या बॉलवरती चेक करताना आपल्याला बघायला मिळालेत. 14 धावा धावफलकावरती जरूर झालेल्या आहेत. 14 रन्स ऑन द बोर्ड. इथे काय घडेल. चला पंचांशी वाद घालू नका. खेळाडू तुम्ही बसा. पंच आहेत प्लीज प्लीज प्लीज. चला पंच चेक करतील. तर नक्कीच MH43 CT 1999 या गाडीची चावी गाडीलाच होती. ज्याची कोणाची गाडी असेल किचनची ओळख पटवायची आहे. गाडीला जे किचन आहे ती चावी घेऊन जायची आहे. MH43 CT 1999. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांशी कोणीच वाद करायचा नाहीये. पंचांशी कोणीच वाद करायचा नाही आणि मॅच लवकरात लवकर सुरू करायची आहे. MH43 CT 1999 या स्कूटीची चावी आमच्यापर्यंत आलेली आहे. तर ज्या कोणा चालक मालकाची असेल किचन आपल्या स्कूटीच्या चावीला कसं आहे ही ओळख पटवा आणि चावी इथून मात्र घेऊन जा. तर इथे टॉस केला जाईल. व्यासपीठावरती आयोजकांना विनंती असेल की आपण नाणेफेक करायची आहे. दिव्या शर्माताई यांच्या शुभहस्ते इथे मात्र टॉस केला जाईल व्यासपीठावरती. पाहुण्यांचं शुभागमन दिव्याताईंचं आपण पाहतोय आणि त्यांच्या शुभहस्ते इथे मात्र नाणेफेक केली जाईल.
तर यावेळी दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. पहिल्या बॉलवरती सिंगल आणि पुन्हा एकदा मॅन इन फॉर्म स्ट्रायकिंग एंडवरती प्रसाद. चांगलं क्रिकेट आहे. सिंगल मात्र मैदानावरती. डीजे वाले बाबू इथे साऊंड वाजवायच्या नादात गाडी जाईल तुमची. तर जरूर सिंगल मैदानावरती आली आहे. एका धाव्याने टीमचं धावफलक मात्र पुढे सरकलं. 20 धावा अगदी दुसऱ्या षटकामध्ये येत आहेत. 42 धावांची गरज आहे आणि 20 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. इथे मात्र गरज आहे का? सुटला तर एक धाव एक्स्ट्रा मिळेल हे सांगतात यष्टीरक्षक खेळाडूंना. आणि अशा वेळेस आपण पाहिलं तर सिंगलवरती कुठेतरी समाधान मानलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. 15 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे आणि विजयासाठी इथून मात्र 21 धावांची गरज. मॅच भरपूर लांब होती मित्रांनो, परंतु जवळ आणण्याचं काम जरूर या खेळाडूंनी अगदी पहिल्याच षटकामध्ये केलंय. आघाडीच्या गोलंदाजालाच मित्रांनो कुठेतरी चौकारांचा वर्षा होताना आपल्याला पाहायला मिळाला आणि तेच कारण आहे की सध्या ही स्थिती मैदानावरती उद्भवली आहे. 14 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता अजून देखील या मॅचमध्ये शिल्लक असेल. भारत विरुद्ध USA अशी वर्ल्ड कपची मॅच सुरू आहे, जिथे USA संघाने आज चांगली कामगिरी केली आहे. 6 गडी बाद 105 अशी स्थिती सध्या भारतीय संघाची आणि भारतीय संघाचे कर्णधार अजून देखील तटस्थ आहेत. परंतु आज नाराज केलं भरपूर साऱ्या खेळाडूंनी. कोणालाच चमक दाखवता आली नाही आहे. ओपनिंग पेअर ईशान किशन 20 धावांवरती बाद झाला. अभिषेक शर्माचं खातं देखील खुलं झालेलं नाही आहे. तिलक वर्माने 25 धावा केल्या. शिवम दुबे 0वरती बाद. रिंकू सिंग 6वरती आणि कुंफू पांड्या म्हणजे हार्दिक पांड्या फक्त 5 धावा करून बाद झालाय. 6 गडी बाद 105 ही धावसंख्या सध्या भारतीय संघाची आपण जरूर पाहतोय. आणि यावेळेस आपल्या 18 PLचा जर विचार केलात तर धावसंख्या झाली ती मात्र 24 धावा. 24 रन्स ऑन द बोर्ड. 2 षटकांचा खेळ, दुसऱ्या षटकाचा खेळ जवळपास प्रगतीपथावरती आहे. चला दुसऱ्या षटकातले जवळपास शेवटचे काही चेंडू शिल्लक आणि इथून हलक्या हाताने चेंडू खेळण्याच्या नादामध्ये आपला स्वाभाविक खेळ खेळणं गरजेचं आहे प्रसादला, कारण की प्रसादच्या बॅटमधनं चौकारांची अपेक्षा आहे संघाला आणि तो प्रसाद आता मात्र एका वेगळ्या रूपामध्ये कुठेतरी बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि जिथे 42 धावांची गरज आहे तिथे मात्र धावा बनत आहेत त्या 24. चला 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 थोडासा वेग वाढवा मित्रांनो या मॅचचा. प्रत्येक वेळेस थोडीशी आपल्याला गडबड करावी लागणार आहे, कारण की रेसिडेन्शियल झोनमध्ये स्पर्धा आहे. नागरिकांना इथला त्रास नको आपल्या स्पर्धेचा, त्यामुळे सहकार्याची भूमिका प्रत्येकाने वेळेनुसार ठेवत राहायची आहे, ही अपेक्षा सर्वांना करतो मी. पहिलाच बॉल वाईड बॉलने सुरुवात. डावखुराताचा गोलंदाज समोर उजवा हाताचा फलंदाज आहे. अँगलने जे चेंडू बनतात ना मित्रांनो ते कुठेतरी वाईड भरपूर वेळा जाताना आपल्याला पाहायला मिळतात आणि तेच घडलं या मैदानावरती. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू इथे मैदानावरती व्हाईटचा येताना आपण नक्कीच पाहतोय. 12 चेंडू आणि अजून देखील 16 धावांची गरज. चला 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 मित्रांनो. यावेळेस मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि परिणामात दाखल आपण पाहिलं तर जरूर बॉल जातोय डिक्लेरेशन झोनमध्ये. एका धावेकरिता 27 धावा धावफलकावरती. या षटकातला हा पहिला चेंडू मैदानावरती जरूर आपण पाहू शकाल. 11 चेंडू आणि आता मात्र 15 धावांची गरज आहे. 11-15चं समीकरण या मॅचमध्ये अद्याप देखील शिल्लक आणि त्यामध्ये 1 धाव कमी. तिसरा वाईट बॉल या ओव्हरचा मैदानावरती आपण पाहतोय. गोलंदाज
प्रज्ञेश, ज्या प्रज्ञेशने पहिल्या इनिंगमध्ये धावा काढल्या तोच प्रज्ञेश इथे मात्र धावा खर्च करताना जरूर आपण पाहतोय. पुन्हा एकदा सिंगलचा प्रयत्न आणि सिंगल मात्र मैदानावरती जरूर पूर्ण केली जाते. एक धाव इथे मात्र मिळाली. 29 धावा बोर्डवरती. अद्याप देखील 13 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. सामना होता कुठे, थोड्याशा एक्स्ट्रा गोलंदाजीमुळे ही मॅच आली आहे कुठे मित्रांनो. इथे देखील नो बॉलचा इशारा मैदानावरती केला जातोय पंचांच्या माध्यमातून आणि No+1 अशा एकूण 2 धावा या बॉलवरती मिळत असताना जरूर आपण पाहतोय. थोडस खराब क्रिकेट मित्रांनो मैदानावरती खेळत असताना राम योद्धा संघ आपण पाहू शकाल. थोडीशी खराब कामगिरी या संघाची. येणारे 10 चेंडू आणि इथून मात्र विजयासाठी 11 धावांची गरज. चला 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 मॅच सुरू ठेवा मित्रांनो, विनंती असेल. तर या दरम्यान आपण पाहिलं तर सन्माननीय अतिथी जिंदाड साहेब यांचं इथे मात्र शुभागमन होत आहे. साहेब आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत असेल सेक्टर 18 प्रीमियर लीग 2025-26 मध्ये, माफ करा. आणि विनंती असेल साहेबांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आणि साहेबांचं स्वागत यावेळेस मैदानावरती केलं जातं एका चौकाराच्या माध्यमातून. इथे व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 42 पैकी 12 धावा या एक्स्ट्रा स्वरूपाच्या मैदानावरती येताना जरूर आपण पाहतोय. बेचाळीस धावांची गरज असताना 12 धावा एक्स्ट्रा स्वरूपाच्या मैदानावरती जरूर खर्च होताना आपण नक्कीच पाहतोय. यावेळेसचा बॉल इथून मात्र गल्लेतून बॉलला दिल्लीला वाढवलाय. 4 धावांसाठी येतोय एडिन पियल चौकार. तर नक्कीच इथे आपण पाहिलं तर जरूर चौकार मैदानावरती लगवला जातोय. पुढची मॅच ज्या संघांची त्वरित तयार राहायचंय. या मॅच नंतर लगेच आपण उतरायचंय आणि इथे पाहतोय काय चेंडूला केवळ पाहतच राहिला आणि बॉल जातो डिक्लेरेशन झोन मध्ये. 1 धावेकरिता आणि इथून मात्र विजयासाठी फक्त आणि फक्त 1 धावेची गरज. 3 षटकांमध्येच ही मॅच मात्र पूर्ण केली जाईल का हे पाहणं देखील अतिशय गरजेचं असेल. वन साइड हिरो काल प्रसादला उशिरा पाठवलं याचा अजून देखील पश्चाताप करत असेल संघनायक. 2 चेंडू 6ची गरज असताना 1 चौकार प्रसादने लगवला आणि आज डायरेक्ट वन डाऊनच्या भूमिकेत त्याला पाठवलंय. व्हाईट बॉलचा इशारा. इथून मात्र ही मॅच जिंकताना आपण पाहतोय आरव किंग संघाला. विजेता संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर राम योद्धा संघ पुढच्या मॅचसाठी